आतापर्यंत तुम्ही झोपले होते, आता जागे व्हा आणि जागे होऊन काय करा. हो, आतापर्यंत तुम्ही संसाराची चिंता केली, आतापर्यंत तुम्ही हो घर बंगला गाडी याची चिंता केली, पण आता चिंता करा. आणि काय चुकवायला आलो आपण? चुकवी व्यथा जन्माच्या. हो, जन्माची व्यथा चुकवता आली पाहिजे माणसाला, आणि त्याच करता हा काकडा आहे, त्याच करता श्रीमद भागवताहुनी गेले आधी दया आणि वडील दारूच्या भट्टीत गेला का पोरग गेल्याशिवाय राहणार नाही. वडिलांना जर गळ्यात तुळशीची माळ घातली, वडिलांना जर भगवंताची संस्कार जर नसलं तर माणसाच्या जीवनामध्ये काहीच होऊ शकत नाही, नाही का? हो, संस्कार खूप महत्वाचे. आज पहा, कालचा आमच्या या घरात पहिला महाराज आहे, मी किचन पर्यंत अगदी आपल्या हाताने सोपाचा डब्बा घ्यायचा, सोप खायची. सोप घेत असताना मला तिथे चॅटिंग करायचं हे दिसलं. चॅटिंग म्हणजे व्हॉट्सअपच्या भूमिका त्यांचं असू शकते. मी त्यांना विचारलं, ते म्हणतात म्हणे महाराज अशी 4 आहे आमच्या घरी, म्हणजे एक माझ्या आईचं, एक माझं, एक माझ्या बाबाचं आणि एक माझ्या बहिणीचं. मग हे घरात काय सवय आहे, संस्कार. आणि असे संस्कार सर्वांना दिले पाहिजे. आज आपण संस्कार देऊ मुलाबाळांना तर मुलं बाळ भागवतच बसन. आता विचार करा, आपल्या गावात का फक्त एवढीच लोक आहेत? इथं आहे, या ठिकाणी या यज्ञ मंडपामध्ये येण्याकरताही हो पुण्य लागतं. पुण्य ज्याचं पुण्य उदयाला आलं असेल तो इथपर्यंत. एखादा लेकरू उठला आणि म्हटलं का मी आता साधू बनतो, जमन का? जमणार नाही. त्याच्यासाठी त्याला काहीतरी अधिकार लागल, आणि अधिकार जोपर्यंत प्राप्त होत नाही हो त्याची बोल शिकायला लागल, त्याचा रियाज करायला लागला. आणि रियाज केल्यानंतर हो काहीतरी कार्यक्रम करायला लागल, 10-15. एखाद्या चांगल्या मोठ्या व्यक्तीच्या संगतीत राहायला लागल. पॅटचंही तसंच, गायनाचंही तसंच, ऑर्गनचंही तसंच, भागवत करणाऱ्या भागवतकाराचंही तसंच, वेद पठन करणाऱ्या वेद पाठाच्या ब्राह्मणा इथे येण्याकरता पुण्य लागतं. आणि इथं तोच व्यक्ती येतो त्याच्या 7 जन्माचं पुण्य फळाला आला. मी काल सांगून गेलो, इथे येणं शक्य नाही. भगवंता